मराठा साम्राज्याचा राजा कोण होता? मराठा साम्राज्याची सुरुवात आणि अस्त कसा झाला? अगदी थोडक्यामध्ये जाणून घेऊया. 17व्या शतकात मराठा साम्राज्याचे भारतीय उपखंडाच्या मोठ्या भागावर वर्चस्व होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर म्हणजे 1674 पासून हे साम्राज्य औपचारिकपणे अस्तित्वात आले आणि 1818 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या हातून पेशवा बाजीराव दुसरे यांच्या पराभवानंतर ते संपुष्टात आले असं काही इतिहासाच्या दाखल्यावरून आपल्या लक्षात येते. मुघल सत्ता ढासळत असताना इसवी सन 1756 ते इसवी सन 1757 मध्ये अफगाणिस्तानच्या अहमद शाह अब्दाली याने दिल्ली ताब्यात घेतली. पेशव्यांनी आपले सैन्य अफगाणांचा सामना करण्यासाठी पाठवले. या जानेवारी 13 इसवी सन 1761 या दिवशी मराठ्यांचा निर्णायक पराभव झाला. हे पानिपतचे तिसरे युद्ध म्हणून ओळखले जाते. यानंतर मराठा साम्राज्याचा विस्तार थांबून विभाजन होण्यास खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. 1761 नंतर 5 मराठा राज्य स्वायत्त झाली. इसवी सन 1775 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी बरोबर पहिले युद्ध लढण्यात आले. यात मराठा सरदारांनी एकजूट होऊन इंग्रजांचा सामना केला आणि परिणामी अनेक ठिकाणी इंग्रजांचा पराभव झाला. इसवी सन 1802 मध्ये इंग्रजांनी बडोद्याच्या वारसदाराला अंतर्गत वादात मदत केली आणि बडोद्याला वेगळे राज्य म्हणून मान्यता देऊन त्या बदल्यात त्यांनी इंग्रजांच्या प्रभुत्वाची पावती मिळवली. दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात म्हणजे इसवी सन 1803 ते इसवी सन 1805 मराठ्यांनी स्वातंत्र्य तर वाचवले, परंतु ओडिसा, गुजरात आणि इत्यादी भाग जे होते ते गमवावे लागले. तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धात म्हणजे इसवी सन 1818 मध्ये मराठ्यांना पराभव पत्करावा लागला आणि जवळजवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता आली. यात पुणे आणि देशावरील इतर भाग म्हणजे कोल्हापूर आणि सातारा यांचा अपवाद वगळता इंग्रजांच्या हातात गेले. गालवेर, इंदूर आणि नागपूरही इंग्रजांच्या राज्यात स्वतंत्र संस्थाने म्हणून सामील झाले आणि यानंतर खऱ्या अर्थानं म्हणजे 1818 नंतर मराठा साम्राज्य संपुष्टात आले आणि इंग्रजांचं शासन तिथून पुढे चालू झालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर म्हणजे 1674 पासून खऱ्या अर्थानं सुरुवात झाली होती आणि 1818 मध्ये खऱ्या अर्थानं त्याचा अस्त झाला किंवा संपुष्टात आलं मोठ्या प्रमाणात मराठा साम्राज्य असं या दाखल्यावरून आपल्याला लक्षात येतं.